Hello students, I am Khosre sir from Guruvarya Dadoji Konddev Sainik School, Tasgaon. Today we are going to see a topic the cop and the anthem of section first pro section of our class 12th English textbook. So let's see the cop and the anthem. First we will see the writer of this topic, O. Henry. William Sidney Porter, an American writer, is better known by his pen name O. Henry. The story The Cop and the Anthem is one of O. Henry's well known stories. In this story, the main character Sophie is a vagabond and a person with criminal background. The Cop and the Anthem is about freedom and confinement. So let's see the topic. This is Sophie, opening scene of our story. It is from America and the season is winter. So see the opening scene. Sophie left his bench and strolled out of the square and across the level sea of asphalt where Broadway and Fifth Avenue flow together. तर पहा, सोफीला विंटर आयलँड या ठिकाणी जाण्याची इच्छा आहे. तर विंटर आयलँड काय आहे, तर एक तुरुंग आहे. आता हिवाळ्याचे दिवस आहेत आणि या हिवाळ्याच्या दिवसामध्ये बाहेर जास्त त्रास व्हायला नको म्हणून त्याची इच्छा आहे की आपण तुरुंगामध्ये जावं आणि काहीतरी गुन्हा करावा छोटासा आणि तुरुंगामध्ये जावं अशी त्याची इच्छा आहे. तर काय होतं बघा, सोफीला आपल्या ज्या ठिकाणी तो बसलेला असतो तो बागेतील बेंच सोडतो आणि भटकत चौकामध्ये जातो आणि एका डांबरी रस्त्यावर आल्यानंतर जिथे ब्रॉडवे व फिफ्थ अव्हेन्यू हे दोन्ही रस्ते एकत्र येतात त्या ठिकाणी तो ब्रॉडवेकडे वळतो आणि एका आरामदायक हॉटेलसमोर थांबतो. अब ब्रॉडवे ही टर्न अँड स्टॉप्ड ॲट ए लक्झरियस कॅफे. एका आरामदायक मोठ्या अशा हॉटेलसमोर थांबतो तो. बघा आता तो बरेचसे प्रयत्न करणार आहे जेणेकरून तो तुरुंगामध्ये जाईल. त्यातला हा त्याचा पहिला प्रयत्न आहे, फर्स्ट अटेम्प्ट इन अ रेस्टॉरंट. म्हणजे त्या हॉटेलमध्ये प्रयत्न करतो आणि काय होतं पहा आता. दिस इज हिज फर्स्ट अटेम्प्ट. सोफी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ फ्रॉम द लोवेस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड. सोफीला आपल्या कोटाच्या शेवटच्या बटनापासून वर स्वतःबद्दल आत्मविश्वास होता. म्हणजे काय, तर तिथून खाली त्याचा कोट फाटला होता. ही वॉज शेवन अँड हिज कोट वॉज ट्रिम अँड हिज नीट ब्लॅक बो हॅड बीन प्रेझेंटेड टू हिम बाय अ लेडी मिशनरी ऑन थँक्सगिव्हिंग डे. त्याने दाढी केलेली होती, त्याचा कोट नीटनेटका होता. त्याला थँक्सगिव्हिंग डे या सणादिवशी एका ख्रिस्ती धर्मगुरू स्त्रीने दिलेल्या काळ्या रंगाचा बो म्हणजे फूल गळ्याजवळ लावले होते. इफ ओनली ही कुड रीच अ टेबल इन द रेस्टॉरंट अनसस्पेक्टेड, सक्सेस वुड बी हिज. जर तो कोणालाही संशय न येता हॉटेलमधील टेबलापर्यंत पोहोचला तर यश त्याचेच होते. The portion of him that would show above the table would raise no doubt in the waiter's mind. टेबलाच्या वर दिसणारा भाग वेटरच्या मनामध्ये शंका निर्माण करू शकत नव्हता. A roasted mallard duck, thought Sophie, would be about the thing with a bottle of wine and then some cheese, a cup of coffee and a cigar. आता त्या ठिकाणचं जे जेवण आहे ते आपल्यापेक्षा पूर्ण वेगळं आहे बघा. तर तो सोफी विचार करतो की सोफीने विचार केला, भाजलेले एखादं मलाड जातीचं बदक, दारूची एक बाटली, थोडंसं चीज, एक कप कॉफी आणि सिगारेट त्याला मिळणार होती. $1 फॉर द सिगार वुड बी इनफ. आणि सिगारेट आणण्यासाठी $1 पुरेसा होता. The total would not be so high to call up forth any extreme of revenge from the cafe management, and yet the meat would have him filled and happy for the journey
to his winter island. एकूण होणारे बिल हे तितकेही जास्त होणार नव्हते की ते हॉटेलच्या व्यवस्थापक टोकाचा बदला घेतील आणि तरीही त्याला मटण खायला मिळणार होते आणि अटक होऊन त्याला विंटर आयलँड या तुरुंगामध्ये जाण्याची संधीही मिळणार होती. But as Sophie set foot inside the restaurant door, the head waiter's eye fell upon his tattered trousers and decadent shoes. आता त्यानं सोपीने दिवास्वप्न बघितलं होतं की आपण त्या हॉटेलमध्ये जाऊ म्हणून, पण सत्य परिस्थितीमध्ये काय होतं पहा. परंतु जेव्हा सोपीने एक पाऊल आत टाकले तेव्हा मुख्य वेटरची नजर सोपीच्या फाटक्या विजारीकडे व खराब झालेल्या बुटाकडे गेली. Strong and ready hands turned him about and conveyed him in silence and haste to the sidewalk and averted the ignoble fate of the menaced Mallard. बळकट आणि तत्पर हाताने त्याला मागे वळवले आणि शांतपणे समजावले व घाईने किंवा तत्परतेने त्याला बाजूला करण्यात आले आणि त्या घाबरलेल्या बदकाचे लाजिरवाणे नशीब टळले. सोफी टर्न ऑफ ब्रॉडवे. सोफीने ब्रॉडवे सोडला. इट सीम्ड दॅट हिज रूट टू द कोवेटेड आयलँड वॉज नॉट टू बी इझी वन. त्याला असे वाटत होते की त्याच्या अत्यंत आवडत्या विंटर आयलँड या तुरुंगामध्ये जाणे एवढी सोपी गोष्ट नाही. सम अदर वे ऑफ एंटरिंग द लिंबो मस्ट बी डिवाइज्ड. तुरुंगात जाण्याचा दुसरा कोणता तरी मार्ग नक्की शोधला पाहिजे. आता हा त्याचा फर्स्ट अटेम्प्ट अनसक्सेसफुल होतो. आता सेकंड अटेम्प्ट त्याचा काय आहे तो, डॅश द प्लेट ग्लास विथ अ स्टोन. तर पहा काय अटेम्प्ट आहे त्याचा सेकंड अटेम्प्ट हा. ॲट ए कॉर्नर ऑफ 6th Avenue इलेक्ट्रिक लाईट्स अँड कनिंगली डिस्प्लेड वेअर्स बिहाइंड प्लेट ग्लास मेड शॉप विंडो अट्रॅक्टिव्ह. 6th Avenue या रस्त्यावरील एका कॉर्नरला एक दुकान होते. तेथे विद्युत रोषणाई करून जाणीवपूर्वक काचेच्या वस्तू आत ठेवून दुकानाचा दर्शनी भाग आकर्षित केला होता. सोफी टूक अ स्टोन अँड डॅश्ड इट थ्रू द ग्लास. सोफीने काय केले, एक दगड उचलला आणि काचेवर भिरकावला. पीपल केम रनिंग राऊंड द कॉर्नर, अ पोलिसमॅन इन द लीड. तो आवाज ऐकून आसपासचे लोक पळत आले. पोलीस त्या सर्वांच्या पुढे होता. सोफी स्टूड स्टिल विथ हिज हँड्स इन हिज पॉकेट्स अँड स्माइल्ड ॲट द साईट ऑफ ब्रास बटन्स. सोफी खिशामध्ये हात घालून शांतपणे उभा होता आणि तो आपल्या कोटाच्या पितळी बटनाकडे पाहून हसत होता. वेअर्स द मॅन दॅट डन दॅट, इन्क्वायर्ड द ऑफिसर ॲगिटेडली. हे करणारा माणूस कुठं आहे, पोलिसांनी रागात विचारले. डोंट यू थिंक दॅट आय माइट हॅव हॅड समथिंग टू डू विथ इट, सेड सोफी विथ अ फ्रेंडली व्हॉइस ॲज वन ग्रेट्स गुड फॉर्च्यून. मी हे केले असेल असे तुम्हाला वाटत नाही का, जणू काही एखाद्याला प्रेमळ आवाजात शुभेच्छा देत असल्यासारखे सोफीने विचारले. द पोलीस रिफ्युज्ड टू ॲक्सेप्ट सोफी इव्हन ॲज अ क्लू. पोलिसांनी पुरावा म्हणून सोफीला स्वीकारण्यास नकार दिला. मेन हू स्मॅश विंडोज डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस, दे टेक टू देअर हिल्स. जे लोक दुकानाच्या खिडक्या फोडतात ते पोलिसांशी असे गप्पा मारत बसत नाहीत, ते पळून जातात. द पोलिसमॅन सॉ मॅन हाफ वे डाऊन द ब्लॉक रनिंग टू कॅच अ कार. तेवढ्यात पोलिसाला काही अंतरावर एक माणूस कार पकडण्यासाठी पळताना दिसला. विथ ड्रॉन क्लब ही जॉईन इन द परस्यूट. आपली काठी खेचतच तो त्या पळणाऱ्या माणसाच्या शोधात निघाला. सोफी विथ डिस्गस्ट इन हिज हार्ट ड्रिफ्टेड अलॉंग ट्वाईस अनसक्सेसफुल. अशा पद्धतीने सोफी तिरस्काराने भरलेल्या मनाने चालत गेला. तो अटक करून घेण्यात दुसऱ्यांदा अयशस्वी झाला होता. So see, in this first attempt we have seen the information regarding O. Henry, the writer of this chapter, then opening scene,
After that, first unsuccessful attempt of Sophie, and then second unsuccessful attempt of Sophie. आता उर्वरित भाग आपण पार्ट सेकंड आणि पार्ट थर्डमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद. थँक्यू.